अमेरिकेने भारतावर टेरिफ लावल्यानंतर भारताच्या शेती उद्योगावर कापसावर नेमका काय परिणाम होणार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपल्यासोबत शेतकरी नेते विजय जावंदिया सर आहेत। सर, अमेरिकेने आपल्यावर टेरिफ लावल्यानंतर याचा काय नेमका परिणाम होणार आहे आपल्या शेतीवर, आपल्या कापसावर? नाही, अमेरिकेने टेरिफ लावला त्याची चिंता करण्याचं कारण नाही आहे। आणि अमेरिकेने टेरिफ का लावला तर आमच्या प्रधानमंत्र्यांनी एक चांगली भूमिका घेतली होती की मी भारताच्या शेतकऱ्यांचा, मच्छीमारांचा, डेअरीवाल्यांचा कोणाचाही बळी जाऊ देणार नाही, मी त्यांच्या पाठीमागे उभा राहीन, मला व्यक्तिगत नुकसान झालं तरी। आणि हे भाषण त्यांचं मी स्वतः दिल्लीला ICR मध्ये स्वामीनाथनांच्या शताब्दी महोत्सवात स्वतः ऐकलेलं आहे। मला खूप बरं वाटलं। आणि आम्ही अमेरिकेच्या दबावात आलो नाही। त्यांचं GMOचं मका, सोयाबीन, त्यांच्या शेतीमालाला बाजार खुली करणे हे आम्ही मान्य केलं नाही आणि म्हणून अमेरिकेच्या सरकारने आपल्यावर 25% टेरिफ लावला। चर्चा सुरू होती दोघांची, ती चर्चा फिसकटली कारण आम्ही ऐकलं नाही। आणि अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी परवा पुन्हा आमच्यावर 25% एक प्रकारे आमचा शिक्षा देण्याकरता की आम्ही रशियाचं ऑइल आणतो आहे, युक्रेनला युद्धामध्ये रशियाला मदत करतो आहे म्हणून ते लावलं। म्हणजे आता 50% झालं। आता 50% त्यांनी टेरिफ लावलं। आपण काय करतोय? एकीकडे प्रधानमंत्री म्हणतात लाल किल्ल्यावरनं की मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार आणि कापसावरचा 11% जो काही आयात करतो तोही आम्ही शून्य करून टाकला। मग शेतकऱ्यांच्या बाजूने कसे का उभे राहणार आहेत? आणि मग हा 11% आयात कर आत्ताच कमी का केला, हा पहिला प्रश्न। हा आयात कर कमी करावा म्हणून गिरणी मालक तर 2 वर्षापासून मागणी करतात आहेत, कारण कापसाचे भाव 2 वर्षापासून जगात पडलेले आहेत। $1.70 3 वर्षापूर्वीचा भाव, 1 पाऊंड रुईचा, 1 लाख रुपये खंडी रुईचा भाव जगातल्या बाजारातला आज 50-55 हजार रुपये खंडी 70-80 सेंटवर आलेला आहे, अर्धा झालेला आहे। आणि तेच तो स्वस्त कापूस आयात करण्याकरता आयात कर रद्द करून मागणी करत होते। मग ते आत्ताच का केला? अच्छा, कापसाची आयात वाढते आहे टेरिफ असताना, हे अजून लक्षात घेतलं पाहिजे। मागच्या वर्षी 15 लाख गाठी कापसाची आयात झाली, यावर्षी 39 लाख गाठींची कापसाची आयात टेरिफ असतानाच झालेली आहे। मग टेरिफ कशाला हटवला? आयात तर वाढतच होती। मला असं वाटतं की हा आयात कर रद्द करण्यापाठीमागचा जो राजकीय डाव आहे तो हा आहे की ट्रम्प साहेबांना खुश करण्याचा प्रयत्न मोदींनी केला आहे की पहा, आम्ही आता तुमचा कापूस 0% आयात होऊ देतो आहे, आम्ही हळूहळू तुमच्या मागण्याकडे येतो आहे, हळूहळू आम्ही मक्याकरता, सोयाबीन करता, डेअरी करता, पोल्ट्री करता, सगळ्यांकरता तुमची बाजारपेठ थोडी थोडी खुली करू, पण आपल्या चर्चा चालू राहू द्या। पण ट्रम्प साहेब काही ते ऐकायला तयार नाही आहेत। हा टेरिफ 30 सप्टेंबरपर्यंत त्यांनी हटवला होता, आज जाहीर केलं त्यांनी की डिसेंबरपर्यंत हटवला आहे, म्हणजे आणखी मुदत वाढवली। ती पुन्हा डिसेंबरपर्यंत तर कापूस घेऊनच जातो बाजारात। पहिले सांगायचे की शेतकऱ्याचा कापूस बाजारात येईल तेव्हा आम्ही टेरिफ काढून टाकू, टेरिफ पुन्हा लावू। हे काय चाललं समजत नाही मला। अच्छा, याच्या पाठीमागे जर ही भूमिका असेल की कापड निर्यातीला फरक पडतो आहे, इथे बेकारी वाढणार आहे, कारखाने बंद पडणार आहेत, ते 11% आयात कर शून्य केल्यामुळे काय कापडाची निर्यात वाढणार आहे का? हो, साधा हिशोब सांगतो मी लोकांकरता। लोकांनी आणि आज कापड निर्यात करणाऱ्यांनी मला उत्तर द्यावं, तुमच्या चॅनलमधनं द्यावं की 11% आयात कर कमी केला म्हणजे काय झालं? 50,000 रुपये खंडी जी अमेरिकेची भारतात यायची ती आता 11% आयात कर कमी केल्यामुळे 5-5.5 हजार रुपयांनी स्वस्त येईल, म्हणजे 45,000 रुपये खंडीला येईल। एका खंडी रुईमध्ये 356 किलो असतात अमेरिकेच्या एक खंडीमध्ये रुई। आता 356 किलोवर 5,000 रुपयेच कमी होणार, म्हणजे एका किलोवर 14-15 रुपये कमी होणार। 1 किलो रुईपासून 7 ते 8 मीटर कापड तयार होतं, म्हणजे 1 मीटर कापड तयार करण्याचा खर्च 2 रुपयांनी कमी होणार। आता 2 रुपये मीटरनी कापड स्वस्त उत्पादन झालं तर काय तुमची निर्यात वाढणार आहे का? किती मूर्ख बनवणार लोकांना तुम्ही। पण याचा होणार काय? याचा परिणाम कापूस उत्पादकांवर होणार आहे। 300 लाख गाठी कापसाला MSP मिळणारच नाही आहे। इथे मी एक पुरावा देतो। गणात्रा म्हणून एक कापूस व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी आहेत, त्यांचं 11% आयात कर असतानाचंच एक विधान सगळीकडे आलेलं आहे, यूट्यूबवर आलं आहे, वर्तमानपत्रात आलं आहे की यावर्षी शेतकऱ्यांना मोदी सरकारने जाहीर केलेले 8,110 रुपये MSP मिळणार नाही, कारण मागच्या वर्षी 7,500 मिळाली नव्हती। पण सरकारने CCIची खरेदी करू नये,
आम्हाला खरेदी करू द्यावा व्यापाऱ्यांना, आम्ही MSP देणार नाही. पण आमचे भाव आणि MSP याच्यातला जो फरक आहे तो सरकारने भावांतराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात परस्पर द्यावा. हे केव्हा म्हटलं? 11% आयात कर असताना. आता 11% आयात कर काढून टाकला तर MSP मिळण्याची शक्यताच नाही आहे. माझं असं गणित आहे, एक साधा हिशोब आहे माझा, की MSP पेक्षा 1000 रुपये क्विंटल शेतकऱ्यांना कापूस कमी मिळणार आहे. तमिळनाडूचे शेतकरी म्हणतात की 2000 रुपये कमी मिळणार आहे. आपण 1000 रुपयाचाच हिशोब करूया. 1000 रुपये क्विंटल कापसाला MSP पेक्षा कमी भाव म्हणजे 5000 रुपये एका गाठीवर कमी मिळणार. म्हणजे गिरणी मालकांना 5000 रुपये रुई ही प्रति गाठीनी स्वस्त मिळणार आहे MSP पेक्षा. 300 लाख गाठी आमच्या देशात पिकतात, म्हणजे 3 कोटी गाठी पिकतात. जर सरकारने MSPची खरेदी नाही केली तर 3 कोटी गाठीवर 5000 रुपये प्रमाणे 15,000 कोटी रुपयाचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. शेतकऱ्यांचा बळी दिला गेलेला आहे ट्रम्प साहेबांना खुश करण्याकरता. CCIने खरेदी केली तर CCIला त्या गाठी स्वस्त भावात कापड मिल मालकांना द्यावं लागेल. म्हणजे एक प्रकारे भारत सरकार 15,000 कोटी रुपयाची सबसिडी कापड गिरणी मालकांना देणार आहे स्वस्त रुई देऊन. काय करतात आहेत मोदी साहेब? मोदी साहेब म्हणतात की किसानों की आमदानी दुगनी करेंगे. ती काही होत नाही आहे, खर्च काही कमी होत नाही आहे. आणि मोदी साहेब म्हणतात स्वदेशी वापरा, स्वदेशी वापरा. मी एका माझ्या भाषणात असं म्हणालो की आम्ही विदेशी डाळ खातो आहे, विदेशी तेल खातो आहे. आणि आता तर मोदीजी म्हणतात की विदेशी कापूस आणि स्वदेशी कापड. आता हे गांधींना जिवंत करणं आहे की गांधींना पुन्हा मारणं आहे? की जे गांधी म्हणायचे की आमचा कापूस मँचेस्टरला जातो स्वस्त भावात, तिथलं कापड येतं महाग भावात, म्हणून चरखा चालवा, म्हणून खादी वापरा. मला असं वाटतं आहे की गांधींना पुन्हा जिवंत करण्याची याचा सर शेतकऱ्यांवर किती परिणाम होणार? कापूस उत्पादकांना 15,000 कोटी रुपयाचा फटका बसेल. मी तो हिशोब मांडलेला आहे जर CCIने खरेदी केली नाही तर. म्हणून मी अशी मागणी केलेली आहे मोदीजींना, सीतारामनजींना आणि शिवराज सिंग चौहानांना पत्र लिहून की आता MSPचं संरक्षण करणं ही सरकारची जबाबदारी आहे, व्यापाऱ्याची जबाबदारी नाही आहे. 8,110 रुपये याच्यापेक्षा कमी किमतीत शेतकऱ्यांना कापूस विकण्याची मजबुरी होणार नाही. अशी व्यवस्था आता सरकारनेच करायला पाहिजे, दिल्ली सरकारनेच करायला पाहिजे. या टेरिफ लावल्यामुळे आपल्यावर तर आपल्या देशातील इतर जे शेती उत्पादनं आहेत त्याच्यावर काय करणार? अमेरिकेने आपल्याकडनं आयात कमी केली तर माझं असं वाटतं की काही फार मोठा परिणाम होईल असं वाटत नाही आहे. आपण फक्त अमेरिकेच्या बाजाराच्या भरोश्यावर का राहावं? अमेरिकेची लोकसंख्या किती आहे? 25 कोटी आहे. आपण इतर देशातल्या बाजारावर का जात नाही? तिथे का नाही आपण आपला माल विकत? आणि दुसरं माझं असं मत आहे की अमेरिका जर एवढी दादागिरी करत असेल तर आपण आपला रुपया मजबूत का ठेवतो आहे? आपला रुपया कमजोर व्हायला पाहिजे. अमेरिकेचा डॉलरसुद्धा कमजोर होतो आहे. रुपयाचं अवमूल्यन हे शेतकऱ्यांच्या हिताचं आणि भारताच्या निर्यात वाढीच्या हिताचं आहे. पण आमच्या देशातले जे बुद्धिजीवी आहेत, जे अधिकारी आहेत, जे नेते आहेत, त्यांच्या पोरांना परदेशात शिकवायला पाठवायचं आहे. रुपयाचं अवमूल्यन झालं तर त्यांच्या प्रदेशात गेलेल्या पोरांचा खर्च वाढतो. त्यांना आयातीत वस्तू वापरायच्या आहेत, त्या महाग होतात. गरिबांना काहीच फरक पडत नाही ना. आणि इथे एक माहिती देतो, व्हिएतनामच्या 28,000 रुपयाचा $1 आहे. इतकं त्यांनी अवमूल्यन केलेलं आहे. म्हणून त्यांची निर्यात अमेरिकेला जास्त होते आणि म्हणून अमेरिकेने त्यांच्यावर टेरिफ लावलेला आहे. आपली निर्यात याच्याकरता वाढत नाही की आपण आपला रुपया मजबूत ठेवतो आर्टिफिशियली. रिझर्व्ह बँकेला डॉलर विकून रुपया मजबूत करण्यात काय अर्थ आहे? मला असं वाटतं की हा विषय आमच्या देशातल्या सगळ्या आमदार खासदारांनी समजून घेतला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या बाजूनी उभं राहिलं पाहिजे. मी 95 पासून सांगतो आहे की मुक्त अर्थव्यवस्था जगात कुठेच नाही आहे. हे WTO शेतकऱ्यांना लुटण्याकरता तयार केलं होतं. ती लूट आता कमी वाटते आहे की काय म्हणून ट्रम्प साहेबांनी WTOचीच ऐशी तेशी सुरू करून दिलेली आहे. नक्कीच याकडे सगळ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. सरकारने खास करून लक्ष देण्याची गरज असल्याचं शेतकरी नेते विजय जावंदे यांनी सांगितलं आहे. कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.